सावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य पक्षामधून आणि इथं प्रामुख्याने प्रश्न येतो तो शेतीच्या पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा. प्रामुख्याने डोंगराळ भाग असल्यामुळे वन प्राण्यांची सुद्धा भीती आहे. वेळेला की राक्षी धबधबाडी निकमवाडीची संयुक्त ग्रामपंचायतचा आम्ही 2 कोटी सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून पाणी आणण्याचा प्रयत्न. पोर्लेतर्फे ठाणे जिल्हा परिषद मतदारसंघाचे जनस्वराज्याचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज सरनोबत भैया आज आपल्या सोबत आहेत. भैया, सर्वप्रथम मीडिया पावरमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आपण जनस्वराज्यामध्ये अधिकृत फॉर्म भरले याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी सावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य पक्षामधून पृथ्वीराज भगवानराव सरनोबत पोर्ले जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. तसेच माझ्या सोबतीला वाडी रत्नागिरी मतदारसंघातून पंचायत समितीच्या मनीषा विलास पाटील ह्या इलेक्शन लढवत आहेत. तसेच पोर्ले मतदारसंघातून रेश्मा भाऊसाहेब चौगले ह्या उमेदवार लढवत आहेत. आपल्या मतदारसंघामध्ये कोणते प्रश्न प्रलंबित आहेत आणि कोणते प्रश्न तुम्ही मार्गी लावाल, काय सांगाल याबद्दल? आपल्या मतदारसंघामध्ये तसं बघायला गेलं तर आमदार साहेब विनय कोरे यांचं नेतृत्व आहे आणि ह्यामध्ये रस्ते असतील, तुमचे गटरीचा विषय असेल किंवा बरेच असे प्रश्न सावकर साहेबांनी सोडवत आणलेले आहेत. खरं तर हा प्रामुख्यानं मतदारसंघ म्हणला तर डोंगराळ भागात विखुरलेला आहे आणि इथं प्रामुख्यानं प्रश्न येतो तो शेतीच्या पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा. खरं तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा शासकीय आता जल जीवन योजना आहे त्याच्या माध्यमातून सोडवायला चालू आहे, पण नदीवरून पाणी आणणं या छोट्या छोट्या गावांना शक्य नाही. मग आम्ही एक प्रयोग केला होता गेल्या वेळेला की राक्षी धबधबाडी निकमवाडीची संयुक्त ग्रामपंचायतचा आम्ही 2 कोटी सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून पाणी आणण्याचा प्रयत्न केला. थोडासा निधी अभावी तो अजून प्रलंबित आहे, पण तो पण आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. सावकर साहेबांची आणि आमची चर्चा झाली की इथं राक्षी धबधबाडी निकमवाडीला सुद्धा शेतीला आम्ही पाणी आणणार आहे. तसेच आपटी नेबापूर असेल, जेऊर असेल, मिटारवाडी असेल, या इथल्या सगळ्या गावांना आम्ही शेतीसाठी पाणी आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. बोरोडेमध्ये सुद्धा सावकर साहेबांनी तलाव करून अमृत सरोवर तलाव करून तिथल्या पण पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे. माझ्याच मतदारसंघातील आता गिरोलीमध्ये सुद्धा सावकर साहेबांनी पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे बरेच प्रश्न आहेत की इथं आता बघितलं तर प्रामुख्याने डोंगराळ भाग असल्यामुळे वन प्राण्यांची सुद्धा भीती आहे. म्हणजे शेतीचं नुकसान होतं, घवरेडे येतात, बिबट्याची भीती आहे. असे बरेच प्रश्न अजून प्रलंबित आहेत, ते सुद्धा आम्ही सोडवण्याचा आमदार साहेब असतील किंवा आमचे सगळे सहकारी असतील, पंचायत समिती सदस्य असतील, यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. भैया, आपण मीडिया पावरला वेळ दिल्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. आभार आहे. स्वतःचा बंगला हवा आहे का? जलतरंग रेसिडेन्सी 2 BHK 3 BHK रो बंगलो, मोजकेच रो बंगलो शिल्लक. आमचा पत्ता अमृतनगर फाटा, नवे पारगाव, 951 333 5111. आजच कॉल करा.